नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला अर्जुन आणि सायली यांच्या आयुष्यातील एक अशी प्रेमकथा सांगणार आहे जी तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल। ही कथा प्रेम, विश्वास, नातं आणि त्याग याची आहे, त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। चला तर मग कथेची सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे। अर्जुन सायली भाग 1। लग्नाला अवघे 3 महिने झाले होते। अजूनही घरात नव्या संसाराचा सुगंध दरवळत होता। प्रत्येक सकाळ सायलीच्या गोड हसऱ्याने उजळायची। पहाटेची ती उठून अंगण झाडायची, तुळशीला पाणी घालायची, सुंदर रांगोळी काढायची आणि मग स्वयंपाकघरात जाऊन अर्जुनसाठी वेलदोड्याचा सुगंध असलेला गरमागरम चहा बनवायची। अर्जुनला जाग आली की त्याच्या उशाजवळ चहाचा कप आणि समोर हसतमुख सायली दिसायची। या छोट्याशा क्षणातच दोघांचं प्रेम दडलं होतं। सायलीला अर्जुनची प्रत्येक छोटी मोठी आवड लक्षात होती, तर अर्जुनही तिच्या प्रत्येक हसण्यात स्वतःचं सुख शोधत होता। त्या दिवशी मात्र सकाळी काहीशी वेगळी होती। खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणाने अर्जुनची झोप उघडली। त्याने हात पुढे करून नेहमीप्रमाणे चहाचा कप शोधला, पण आज टेबल रिकामं होतं। तो हसतच उठला आणि मोठ्याने म्हणाला, सायली, कुठे आहेस? पण घरात पूर्ण शांतता होती। ना स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज, ना तिचं गुणगुणणं। अर्जुनच्या मनात नकळत काळजीचं सावट दाटू लागलं। तो घाईघाईने संपूर्ण घरात तिला शोधू लागला। शेवटी तो अंगणात आला। तुळशीच्या वृंदावनासमोर सायली शांतपणे उभी होती। तिचे हात जोडलेले होते, पण डोळ्यातून अश्रू सतत ओघळत होते। सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात तिचे अश्रू मोत्यासारखे चमकत होते। अर्जुन काही क्षण स्तब्ध उभा राहिला आणि तो अलगद तिच्या जवळ गेला आणि प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, सायली, काय झालं? तू रडतेस? मला सांग ना। सायलीने पटकन डोळे पुसले आणि जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला। काही नाही, आज अचानक आईची खूप आठवण आली। लग्नानंतर पहिल्यांदाच इतकं मन भरून आलं। एवढं बोलून तिचा आवाज थरथरला। अर्जुनने क्षणाचाही विलंब न करता तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले। तो शांतपणे ठाम आवाजात म्हणाला, सायली, आजपासून तुझे प्रत्येक अश्रू माझे आहेत। तुझ्या चेहऱ्यावर दुःख येऊ देणार नाही। तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर माझं संपूर्ण आयुष्य आहेस। मी वचन देतो, तुला कधीच एकटं पडू देणार नाही। हे शब्द ऐकताच सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते। ते हलकसं हसले आणि अर्जुनच्या खांद्यावर डोकं टेकवलं। काही क्षण दोघेही शांत उभे राहिले। मंद वाऱ्याने तुळशीची पानं हालत होती, पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता
आणि त्या सुंदर सकाळी त्यांच्या प्रेमाची आणखी एक आठवण तयार होत होती. अर्जुनने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं आणि म्हणाला, चल, आजचा दिवस फक्त आपल्या दोघांसाठी. सायली लाजली. तिच्या गालावर गुलाबी छटा उमटल्या. ती त्याच्याकडे पाहून हसली आणि दोघे घरात जाण्यासाठी वळले. इतक्यात अर्जुनच्या मोबाईलची रिंग वाजली. घरातील शांतता पुन्हा एकदा तुटली. अर्जुनने मोबाईलकडे पाहिला आणि स्क्रीनवर झळकलेलं नाव पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग क्षणात बदलला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. काही क्षण तो जागच्या जागीच तिथेच उभा राहिला. सायलीने हे सगळं पाहिलं. तिच्या मनात पहिल्यांदाच एक अनामिक भीती आणि शंकेचं वादळ उठलं. तो फोन नेमकं कोणाचा होता? अर्जुन एवढा का घाबरला? आणि त्याच्या नव्या संसारावर कोणत्या वादळाची चाहूल लागली होती? लग्नाला अवघे 3 महिने झाले होते. पण त्या 3 महिन्यात अर्जुन आणि सायलीचं नातं इतकं घट्ट झालं होतं की जणू ते अनेक जन्मापासून एकमेकांसोबत होते. प्रत्येक सकाळ त्यांच्यासाठी नव्या स्वप्नांची सुरुवात असायची. पहाटेच्या गार वाऱ्यासोबत सायली उठायची, अंगण झाडायची, तुळशीला पाणी घालून दिवा लावायची. तिच्या ओठावर देवाचं नामस्मरण असायचं आणि मनात फक्त एकच इच्छा, अर्जुन नेहमी आनंदी राहावा. त्यानंतर ती स्वयंपाकघरात जाऊन त्याच्या आवडीचा वेलदोड्याचा सुगंध असलेला गरमागरम चहा बनवायची. त्या चहाच्या सुगंधाने संपूर्ण घर भरून जायचं. अर्जुनलाही सायलीची प्रत्येक सवय मनापासून आवडायची. तो उठल्यावर सर्वात आधी तिचा चेहरा पाहायचा. ती हसली की त्याचा दिवस सुंदर व्हायचा. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भेट म्हणजे तू, हे वाक्य तो तिला नेहमी म्हणायचा. सायली लाजून खाली पाहायची. तिच्या गालावर गुलाबी छटा उमटायची. दोघांचं प्रेम शब्दापेक्षा नजरेतून जास्त व्यक्त व्हायचं. पण त्या सकाळी काहीतरी वेगळंच घडलं. अर्जुनची झोप उघडली, पण आज टेबलावर चहाचा कप नव्हता. घरात नेहमीचा गोड आवाजही नव्हता. तो हसतच उठला आणि म्हणाला, सायली, अगं कुठं आहेस? पण उत्तर आलंच नाही. त्याने पुन्हा हाक मारली, तरीही शांतता. त्या शांततेने त्याच्या मनात नकळत भीती निर्माण झाली. तो घाईघाईने संपूर्ण घरभर तिला शोधू लागला.
अंगणात येताच त्याची नजर तुळशीच्या वृंदावनाकडे गेली. तिथे सायली हात जोडून उभी होती. तिचे डोळे मिटलेले होते, पण गालावरून अश्रू सतत वाहत होते. सकाळच्या सूर्यकिरणात ते अश्रू मोत्यासारखे चमकत होते. अर्जुनचे हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं. तो शांतपणे तिच्याजवळ गेला आणि तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवून म्हणाला, सायली, काय झालं? तू रडतेस? मला सांग ना. तुझं दुःख माझ्यापासून लपवू नकोस. सायलीने पटकन डोळे पुसले. चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, काही नाही. आज अचानक आईची खूप आठवण आली. लग्नानंतर पहिल्यांदाच इतकं मन भरून आलं. एवढं बोलून तिचा आवाज भरून आला. ती पुन्हा रडू लागली. आर्याने एक क्षणही न दवडता तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तो तिच्या डोळ्यात पाहत शांत आवाजात म्हणाला, सायली, आजपासून तुझे प्रत्येक अश्रू माझे आहेत. तुझ्या डोळ्यात पुन्हा कधी दुःखाचं पाणी येऊ देणार नाही. तू फक्त माझी पत्नी नाहीस, तू माझं आयुष्य आहेस. देवाने मला दिलेलं सर्वात सुंदर भेट आहेस. मी तुला आयुष्यभर हसवत राहीन. तुला कधीच एकटं पडू देणार नाही. हे शब्द ऐकताच सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते आनंदाचे होते. ती हळूच अर्जुनच्या मिठीत शिरली. काही क्षण दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. मंद वारा वाहत होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. तुळशीसमोर लावलेल्या दिव्यांची ज्योत शांतपणे लुकलुकत होती. त्या सुंदर क्षणी जणू संपूर्ण जग थांबलं होतं. अर्जुनने हळूच सायलीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. सायलीला अजून त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली. दोघेही एकमेकांच्या सहवासात हरवले होते. त्याच क्षणी त्यांना वाटत होतं की आयुष्य असंच कायम सुंदर राहावं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. अचानक अर्जुनच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवर आलेलं नाव पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग क्षणात उडाला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. हात थरथरू लागले. हे सगळं सायलीच्या नजरेतून सुटलं नाही. तिच्या मनात पहिल्यांदाच शंकेचं वादळ उठलं. तो फोन नेमका कोणाचा होता? अर्जुन एवढा का घाबरला? आणि त्याच्या सुखी संसारात कोणत्या वादळाची चाहूल लागली होती? सायली अजूनही
अर्जुनच्या मिठीत शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत होतं. पण अर्जुनच्या मनात मात्र फोनवर दिसलेल्या त्या नावामुळे अस्वस्थता वाढत होती. त्याने हलकेच सायलीच्या केसावरून हात फिरवला आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला. चल, आधी चहा पिऊया. ते अजून काही खाल्लंसही नाही. सायलीने मान हलवली. ती स्वयंपाकघरात गेली. काही वेळात गरमागरम चहाचा सुगंध पुन्हा घरभर दरवळू लागला. अर्जुन तिच्याकडे पाहतच बसला होता. ती कपात चहा ओतताना तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या केसांची बोट त्याला खूप आवडायची. तो उठला, तिच्याजवळ गेला आणि अलगद ती बोट तिच्या कानामागे सारली. सायली लाजून हसली. असं काय बघताय? ती हसत म्हणाली. अर्जुन हळूच म्हणाला, तुला पाहिले की माझं जग थांबतं. रोज देवाला एकच धन्यवाद देतो, मला तू मिळालीस म्हणून. सायलीच्या डोळ्यात पुन्हा आनंद दाटून आला. तिने चहाचा कप त्याच्या हातात दिला आणि दोघे खिडकीजवळ बसून चहा पिऊ लागले. बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. थंड वाऱ्याचे झुळूक घरात येत होते. त्या सुंदर वातावरणात अर्जुनने तिचा हात आपल्या हातात घेतला. सायली, आयुष्यभर माझा हात असाच धरून ठेवशील ना? सायलीने त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. हातच नाही, 7 जन्म साथ देईन. दोघेही हसले. काही क्षण त्यांच्या नजरा एकमेकांत हरवल्या. त्या शांत क्षणी जगात फक्त ते दोघेच होते. पण अचानक अर्जुनचा मोबाईल पुन्हा जोरात वाजला. यावेळी त्याने मोबाईल उचलला आणि स्क्रीनकडे पाहतच त्याच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात नाहीसं झालं. त्याने घाईघाईने फोन सायलेंट केला आणि बाहेर निघून आला. सायली खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती. तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. हा फोन नेमका कोणाचा आहे आणि अर्जुन माझ्यापासून काय लपवत आहे? अर्जुन घराबाहेर उभा राहून थरथरत्या आवाजात म्हणाला, हॅलो, मी सांगितलं होतं ना, मला पुन्हा फोन करू नका. फोनच्या दुसऱ्या बाजूने आलेले शब्द ऐकताच अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली.